चांगल्याच्या संगतीत चांगलं होतंय. आपला मित्र जर माळकरी असेल तर आपण कामावरून सुटल्या सुटल्या घरी जाणार. आपला मित्र जर रंगेल क्वालिटीचा असणार तर घरी आपल्याला पाहायला येणार सुटला का गुतला. आपला मित्र जर सज्जन असेल आणि सात्विक असेल तर आपण कामावरून सुटल्या सुटल्या घरी जाणार. आपला मित्र जर भिकार अवलादीचा असेल तर घरचे फोन लागत नाही म्हणून पाहायला येणार. नक्की कंपनी त्याची का दुसऱ्याला कंपनी देतोय का. आणि कधी ध्यानात ठेवायचं, दूध कधी पाहिलं तर पवित्र आहे. ते फक्त दारूच्या भांड्यात ठुलं तर बिघडत आहे, नाही तर दूध पवित्र आहे. कोटी रुपयाचं शरीर देव दाण्याचं ठिकाण आहे. फक्त हलकटात बसलं तरच बरबार होतंय, नाही तर चांगलंच होतंय. शरीर जर मूर्ख माणसांमध्ये बसवलं तरच बरबाद होतंय, नाही तर शरीर पवित्रच आहे. दूध चांगलं. चंदन शीतल इथपर्यंत ठीक आहे, पण तो जर पेटला तर चटका देत नाही असं नाही. चंदन शीतल आहे पण चटका दिल्याशिवाय राहत नाही. तसं माणसं अतिशय चांगली आहेत, फक्त ती कुणाच्या संगतीत राहतात यावर अवलंबून आहे. एक वाक्य सांगा, माळकऱ्याच्या संगतीत राहिलेला माणूस श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. बस कीर्तनाला घेतलेल्या मंगला सुरुवात करायची, यसला यस, नोला नो, 6 वाक्य फायनल करायचे, पुढे चालायचं. देव आहे आहे तर कोणी पाहिला नाही. आता याच्यात 2 वर्ग पडतील, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. ज्याला संपत्ती जास्त आहे, पगाराची घमेंड आहे, लय पेमेंट आहे बा मला, अशा अडपटांना एखादच मान्य नाही. ती भंगाराचीच ना, त्याचं काही हिशोब धरायचं काय काम नाही. त्याची बायको सुद्धा म्हणते नेमकी एकादशी रविवार एकत्र आला. रविवार आमच्या पप्पूच्या बापाचा मटणाचा दिवस असल्यामुळे आम्ही एकादशीचा विचार करीत नाही. असे 25% अडपट आहेत. त्यांचा दोष नाही, त्याला घमेंड आहे. कशाची कशाची पैशाची घमेंड आहे. पण ऐका, आता ज्यांना घमेंड आहे त्यांना देव मान्य नाही. थोडा पैसा आहे, थोडा येडेपणा आहे, अंगात थोडी ताकद आहे, खिशात थोडा पैसा आहे, सासरवाडीचा आधार आहे, बायकोला भाऊ नाहीये, मिळून इथे पळून जायला ती यायलाच नाही, त्यामुळे साडू मिळायचा काय संबंध नाही. आणि हे सगळं मला मिळणारच. आता ऐका, आता ऐका बारीक. देव न म्हणणाऱ्यासाठी मी 4 मुद्दे मानणार. आणि देव आहे म्हणणार, नको नका, देव आहे म्हणणाराला 4 मुद्दे मानणार, न म्हणणाराला. देव न मानणारा माणूस ज्ञानी आहे का अहंकारी आहे? अहंकारी. अहंकार हा नाशाला कारणीभूत आहे का सुखाला? नाशाला कारणीभूत. टिकाऊ आहे का संपणार आहे? संपणार आहे. पण ज्याला झाला त्याला सुद्धा अहंकार संपवतो. मी तुम्हाला 4 प्रश्न विचारतो. हायर एज्युकेटेड अति पेमेंट वाल्या मंडळीला, आता पेमेंट म्हणजे बुद्धी कमी, पगार मोकार, ती माणसं भरमिष्ट झाली. त्या भरमिष्ट माणसांना मी प्रश्न विचारतो पटकन, त्यांच्या बायकांसकट. रक्ताच्या 2 पेशी आहेत, सावध राहा बरं का. आता रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. व्हाईट ब्लड कॉर्पस, रेड ब्लड कॉर्पस, म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, A, B आणि O. सावध राहा बरं का. आता रक्ताला 2 पेशी आहे, 4 गट आहे. रक्त हिमोग्लोबिन मुळे लाल आहे. मग आतापर्यंत या जगात रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? ताण द्या डोक्याला, ताण द्या. उत्तर, अन्नाचं रक्त करतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. आपलं म्हणणं का हा किंवा नाही आहे? सावध राहा बरं का. एखादं म्हणला नाही पटलं. दुसरं उदाहरण, एज्युकेटेड, झाड लावलं, खाली गेल्या त्या मुळ्या, खाली गेल्या त्या मुळ्या, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्यांवर आली फुलं, फुलाला 4 भाग आहेत, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनेशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी ऐकणाऱ्यांना प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलं कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे?
इंजिनियर नाही, हे 10 लाख म्हणून 3,000 पगार घ्या, इंजिनियर नाही. त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा मला नाही पटलं, तिसरं वाक्य मी तुम्हाला देव आहेच म्हणायला 2-3 महिने. तिसरं वाक्य नारळात पाणी आलंच कुठून? जाय किती दिवस शाळेत पण शाळा काढणारच काढणार नाही तर तुला काय वांग कळत? ऐका उत्तर आहे का आता? नारळात पाणी कुठून आलं? देवाची करणी. एकाला म्हणलं हे पटलं नाही. हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे, त्याच्या डोक्याजवळ एक बसलाय. पेशंट आता जाणार आहे, शेवटच्या स्टेपला आहे. त्याचं काय जाणार आहे त्याला सांगता येत नाही. आणि जो जवळ बसला त्याला याचं काय गेलं हे दिसत नाही. याचं नाव देव आहे. एखादा म्हणला हेही पटलं नाही. उद्या बाळ जन्माला येणार, आजच आईच्या स्तनात दूध तयार आहे. एखादा कमकुवत मेंदूचा म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे, इट इज अ नॅचरल प्रोसेस. घडू शकतं तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण का पेत नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. देव आहे, देव आहे. लाकडात आग्ने घर्षण कर, दुधात लोणी क्रिया कर, उसात साखरे प्रक्रिया कर, हृदयात देव आहे साधना कर. आता एवढे ऐकून जर एखादा म्हणला वा शंका आहे, तुझं जग मानतो. देव आहे, प्रश्न मिटला. पण हा देव संतांशिवाय कळू शकत नाही. म्हणून देवही सत्य आहे, संतही सत्य आहे. आता वाद असा राहिलाय, संत कोणाला म्हणावा? भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. असा भामटा संत नाही. मग संत कोणाला म्हणायचं? उत्तर, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना देव आहे, देव आहे, देव आहे. वळवळ नाही करते बरं का परत. पण तो देव कोणा मिळेल? संत मिळेल. झालं म्हणजे संत सत्य आहे, देव सत्य आहे. पण संतांचं चरित्र ग्रंथाशिवाय कळू शकत नाही, म्हणून ग्रंथ सत्य आहे. एक एक पायरी आलो आपण. आता देव सत्य आहे, संत सत्य आहे. संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे. ग्रंथ सत्य आहे, पण ते वाचण्याची ताकद मनुष्य देहातच आहे, म्हणून जन्म सत्य आहे. एखादा म्हणेल मी लय शिकलेले, काय त्याला खात नाही कोणी. जन्म सत्य आहे, आणि जन्माला आल्यावर मरावंच लागतं, म्हणून मरण सत्य आहे. उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र रसे परिभ्रमेगा. किंवा आणि शरीर जात आगवे, नाशिवंत स्वभावे. किंवा 8वा अध्याय. आणि मरणी जयाचे आठवे, तो ते गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते तो. मरायचं ते टेन्शन घ्यायचं काही काम नाही. काय माणसं म्हणतात तो माळकरी होता, माळकरी नीट मारतात हाचा सिद्धांत नाही. काही लोक म्हणते त्याला काशी केली, काल झग मारा गेला काशीला. काशी करणारे यडपटा ऐका नीट, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. बांगवळट कडून काय काढी देतात काय कळण. चलो काशी. काशीला जाऊन आला का मी दाव्याचं खात नाही, कानपाट फोडीन. तुला जायला कोणी सांगितलं होतं? बरं काशीची हौस आपल्याला नाही, यांना लई यडपट. फक्त तिला ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. अगं गचपान घेऊन निघाली काशीला. बरं आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा आहे. पैसे उरात्या, दिवसही निघात्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला कचरा, दोन्ही काशा खुश. येण्याचा महाराजांची भाषा आपल्या थोड्याच आहे का? महाराज त्यात उभी आहे, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर ते ठाई वेच केले. आणि तुकोबाराला जर विचारलं तर जगात सगळी तीर्थ काला बोंबलं केलं. गुरुवार केलते का मागच्या महिन्यात? केलते ना.
काही वागण्या बोलण्यात फरक. काल झगमारा गेले कधी गुरुवार, पार्वतीनं गुरुवार शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दानका उठला, दुर्गे दुर्गट बारीक. शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. शंकर लिंबू पिळून रस सांगतो. काय उपयोग त्याचा? अरे सकाळी तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा, सकळही संत भेटती एक वेळा आणि विचारा ज्ञान भरायला. काय डीजे लावायची गरज? इथंच आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, पण संताशिवाय नाही. संत कळतील ग्रंथाशिवाय नाही, ग्रंथ कळतील मानव देहाशिवाय नाही. मानव देहाचं भोग संपले की त्यालाही जावं लागेल, म्हणून मृत्यू सत्य आहे. आता ह्या 6च्या 6 गोष्टी ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचं नाव ज्ञान आहे. आता हे शाळेतलं ज्ञान नाही, याला कोणी खात नाही. हे एमए बिमे चाललंय. आता 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे आणि 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. कोणी उठायचं, 2 खोल्या बांधायच्या, घ्या गाडी, काढा शाळा. लोकांनी पोरं कुठून आणायची? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उता आला, कुठून आणायची पोरं? बरं पोरं होतील कशी काय लोकांना? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जे बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक काय करणार? रेंज गेली काहींची, रेंज पाहुणे जाईल. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. काय एम एन काय तिथे एम ए बी कोण खात? हे एम एम फिर नीट आहे का? हे एम एम फिर हे 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 एम एम फिर मोबाईल जुनियर के सीनियर के हायर के लोअर के डीएड बीएड आर्ट एंड कॉमर्स सायन्स आणि वानियम टेकन बी टेकन डेअरी डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर एमपीएससी नेट आणि सेटर फार्मसी नाही सिटी नॅग्रीन डेअरी डिप्लोमा एमबीएन हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. आणि या जगातले पहिले सुशिक्षित संत आणि त्यातल्या त्यात नंबर 1 ज्ञानोबा आहे सुशिक्षित संत. रिटायर झाले काही पास आहेत आणि पाठ होईना. कंपनी लुटली 58 वर्ष आणि मग रिटायर झाला का आला आमच्या बोकांडी अरे लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळात पण पाजरणार नाही, कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही. ओवी ओवी हो 13व्या त्यात ओवी. लाटणे जायचा न लवे आणि पाथरू न द्रवे. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाजरणार नाही. महाराज लोक मर्ग मेले, इंद्री करायला लागला धक्क्याला. लोक जशीच्या मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती लखपती असा, संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर आतून कधी गोड होऊ शकत नाही. तुम्ही किती धनवान असा, आईबापाचा आशीर्वाद आणि संतांची कृपा झाल्याशिवाय तुम्ही समाधानी होऊ शकत नाही. पैसा हा विषय गौण आहे, तो काय गौण आहे, त्यात काय एवढं विशेष नाही. तो प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध आहे. पैसा असणं हे प्रारब्ध आहे. ते काय काहींना मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसरे तर पाहून मेले. हे प्रारब्ध आहे, असं नाही. तो प्रारब्धाचा भाग आहे. तो कोणाला मिळेल नाही तर कोणाला मिळेल. एका बापाला 3 पोरं जन्माला आली, लंका एकट्याला मिळाली, फुटला म्हणून. आणि फुटल्याशिवाय कधीही माणूस स्थिर होती नाही. हवा पाहून फुटलं पाहिजे. मोसम पाहायचं आणि फुटायचं. या असं नाही. लंका बिभीषणाला मिळाली, पण लंका बिभीषणाला मिळाली, पण जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. रावणानं बायको पळवली, पण जे मिळवायचं ते मिळवलं. मोक्ष मिळवलं.
आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, तुम्ही घमेंड कशाची करा, जिरती एवढं ध्यानात ठेवा. आज घरी जाताना म्हणतच जायचं, जिरती. गायकाची, वादकाची, माझी, महाराज लोकांची जिरतीच. आतापर्यंत न जिरलेला कोण आहे मला सांगा. ज्या ज्या सुरांनी सासू सासऱ्यांचा छळ केलाय त्यांची इतकी जिरली, 1.5 महिना अगोदर विचारती यंदा प्रस्थान कवा आहे, यंदा जायचे दिंडीत. मग दिंडीत निघाली माहिती, तू काय धार्मिक आहे, भामटी तू. पण पाया पडून सांगतो जिरतेच. एक वाक्य सांगा, देवाने स्वतःचा बाप सोडला नाही, आपल्याला काल सोडेल. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि फटफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मेलाय. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर तळतळून मेलाय आणि फटफडणारा पक्षी आहे जटायू स्वतःच्या मांडीवर मेलाय. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि बायको पळवणारा त्याच्या जवळ मेलाय. बाप सोडला नाही देवाने. बाप जरा आई बापाचे हालबिल करणारे दारुडे बिरुडे बेवडे नीट ऐका जरा. नुसते सत्य करून जग सुधारत तुम्हाला कोणी सांगितलं? सत्य करणे म्हणजे आम्हाला श्रीमंत करणे, तुमचे कटआउट काढून गेले. प्रॉफिट काय, काय फायदा काय तुम्हाला? ऐका नीट. देवाने स्वतःचा बाप सोडला नाही, जाऊ द्या स्वतःची आई सुद्धा सोडली नाही. 8 मुलं जन्माला घातले पण एकही मुलगा स्तनातलं दूध प्याला नाही. 8 मुलं. 7वा योग मायेने नेला, 6 भावानं मारली, 7वा योग मायेने नेला, 8वा पठ्ठ्या जन्माला आला, तो सुद्धा टुपलीत बसून दुसरीचं दूध प्यायला गेला. म्हणजे हिला 8 मुलं झाली, एकही पोरगं दूध प्यालं नाही. आणि जिनं जन्म घातला नाही तिचं स्तन इतकं भाग्यवान, जगाच्या बापाचं तोंड त्या स्तनाला लागलं. स्तन जगातलं सगळ्यात भाग्यवान स्तन, का त्या स्तनाला कृष्णाचं तोंड लागलं. आणि ती सगळ्यात भाग्यवान मांडी, का त्या मांडीवर गोपाळ कृष्ण खेळला. आणि या जगातला सगळ्यात मोठा भाग्यवान पाय जिजाबाईचा, का तो देवाने हातात धरला. कर्माला सोडित नाही देव. पण समजतो म्हणजे काय होतं बघ, काय होत नाही, होत काहीच नाही, पण जिरती. सुनबाईला 3रा महिना लागला, नवीन आली 3रा महिना लागला. डिसेंबरला लग्न झालं, मार्चला 3रा महिना लागला. सोनोग्राफी केली, लाईट बंद करा ती कॅमेऱ्याची. तिचं डोळा घाली तिची. हा 3रा महिना लागला, चेक केली, लय भारी काय का बरं का. डॉक्टरनं काय सांगायचं ते सांगितलं. म्हणजे मुलगा आहे की मुलगी काय. तुम्ही आता त्या स्त्रीला काम कमी सांगायला लागले का जास्त? कमी. ओझे उचलायचे नाही, भांडे घासायचे नाही, लिफ्टनं जायचं, जिन्यानं जायचं आणि भारीतलं खायचं. असं व्हायचं का नाही, पिठलं भात अशा किरकोळ गोष्टी खायच्या नाही. आमलेट, हा रसा, मटण. कारण येणारा वीर धर्मवीर आला पाहिजे. खायचं. डोहाळे अख्ख्या कॉलनीला जेवण घातलं. मग की इतकी बाई सजवली, डोहाळ्याला नवरी सजित्या सजवली, डोहाळे झाले. तिला बोट दुखायला लागलं, दवाखान्यात नेलं, बाळा आडवा आलं, 16 टाके पडले, बाळ बाहेर आलं, 61,000 रुपये बिल झालं. सावध राहा. त्या घरात मांजर होती, मांजर. तिची सोनोग्राफी झाली नाही. तिचं डोळे जेवण झालं का? तिला 4 पोरं झाली. तिला 61,000 घालून तिला रुपया खर्च नाही. 4. मग दोघात देखणं कोणचं? त्याचं कारण सांगत ना. मांजरीच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे. पिलू जर जन्माला आलं आणि तिनं जर ते जिभेने चाटलं तर किती भारी कामातल्या माणसाला त्या पिलावरून हात फिरावा असं वाटतं. इतकं सुंदर पिलू दिसतं.